ना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। 26 जुलै 2008 रोजी हे साखळी बॉम्बस्फोट जे होते ते अहमदाबादमध्ये झाले होते। पुढे आपण पाहूयात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले। आज त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येते। इक्बाल कासकरला त्यासाठीच ताब्यात घेण्यात आलाय आणि अशा विनंतीचा अर्ज ईडीने कोर्टात केला होता आणि त्यानंतर कासकरचा ताबा ईडीकडे देण्यात आला असून इक्बाल कासकरला मुंबई सत्र न्यायालयात आज हजर करण्यात येईल। याआधी ठाणे पोलिसांनी 2017 मधील वसुली प्रकरणात कासकरला अटक केली होती आणि याच प्रकरणात चौकशीसाठी ईडीने कासकरला ताब्यात घेतले। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, यापूर्वीच 2017ला ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला ताब्यात घेतलेलं होतं एका वसुली प्रकरणात, पण आता ईडीने त्याचा ताबा मागितला होता, त्यानुसार ही सगळी प्रक्रिया पार पडते। तर कशा प्रकारे हा सगळा तपास केला जाईल? विशाल, खरं तर इक्बाल कासकर याला ताब्यात घेतल्यामुळे एक मोठा पाऊल जे आहे ते ईडीचं आहे असं म्हणावं लागेल। कारण का आपण पाहिलं, ज्यावेळेस पंजाब इथं त्याच पद्धतीनं एजीपी शिपयार्ड या दोन ठिकाणावर जेव्हा NIA ने कारवाई केली होती, त्या कारवाईमध्ये त्यांना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती। त्या आधारे ही कंपनी अजूनही भारतामध्ये कशी सक्रिय आहे आणि व्हाईट कॉलर बिझनेस करून कशा पद्धतीनं कोट्यवधी रुपये, हजारो कोटी रुपये जे आहेत त्या हवालामार्फत ही सगळी डी कंपनी जी आहे ती दाऊदला पाठवते आणि त्याचा वापर पुन्हा दहशतवादी संघटनांना देऊन भारताविरोधात केला जातो। ही सर्व चेन जी आहे या चेनमध्ये कशा पद्धतीनं पैसे घेतले जातात, कशा पद्धतीनं व्यवसाय केले जातात, विशेष करून रिअल इस्टेट म्हणजे बांधकाम व्यवसाय आणि त्याच पद्धतीनं जमिनीचे व्यवहार, या दोन गोष्टीतून हजारो कोटी रुपये जे आहेत ते लिगल पद्धतीनं घेतले जात होते। पण कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये डी कंपनीचा वापर केला जात होता आणि तो वापर करता करता जे पैसे जमा व्हायचे ते हवालामार्फत जे आहेत ते डी कंपनीला पाठवले जायचे। ही सगळी ट्रेल कशी आहे, याच्यामध्ये इक्बाल कासकर याचा रोल किती आहे? कारण का आपल्याला माहिती आहे, मंगळवारी ईडीनं हसीना पारकर, इक्बाल कासकर, इक्बाल मिर्ची, सलीम फ्रूट या सगळ्यांच्या घरावर, कार्यालयावरती आणि यांच्याशी संबंधित असलेल्या नातेवाईकांवरती छापे टाकले होते। महत्त्वाचे दस्तावेज जे ते ताब्यात घेतले होते। ईडीची कस्टडी इक्बाल कासकरला घ्यावी लागली, यामध्येच अनेक कारणं जी आहेत ती स्पष्ट झालेली आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये दाऊदच्या संबंधित व्यवहार जे आहेत ते आजपर्यंत कोणाला माहीत नव्हते किंवा जे झालेले व्यवहार आहेत ते कसे झाले या सगळ्यांची माहिती घेण्याकरता इक्बाल कासकरची कोठडी जी आहे ती गरजेची होती आणि ह्या पार्श्वभूमीवरती ईडीनं आता इक्बाल कासकरची कोठडी जी आहे ती घेतलेली आहे। ठाणे न्यायालयामधून त्याचा ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आता मुंबई न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि तिथं इक्बाल कासकरला किती दिवसांची ईडी कोठडी मिळते हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे इक्बाल कासकरला ईडीनं आता ताब्यात घेतलेले, आज मुंबई सत्र न्यायालयात त्याला हजर केलं गेलं। ज्या प्रकरणामध्ये 2017ला ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं, त्याच प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग कशा प्रकारे झालेलं आहे याची माहिती घेण्याकरता, तपास करण्याकरता त्याचा ताबा घेण्यात आला। पुढे